काहीतरी गडबड आहे नक्की. हां तेच. गेले 4-5 दिवस मी जे बघतोय कमळीला, आय कॅन डेफिनेटली से तिला काही हे लग्न करायचं नाही. समजूतदार आहे ती मुलगी. आता परवा ते गावकरी नाही का माझ्या अंगावर धावून आले मारायला, तेव्हा ती चालली अरे मध्ये. तिला बरोबर कळलं की माझा गैरसमज झालाय ते. आता आजकालची मुलं मी बघतो ना कशी असतात ते. ती अशी नाहीये पण प्रचंड ॲम्बिशियस आहे मुलगी. तिला अरे मुंबईच्या मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायचंय आणि असंच मोठं कॉलेज इथे या गावात उभं करायचंय. काय बोलशील? आत्ताची गोष्ट आहे, ती त्या मंदिरामध्ये रात्रभर जागी होती दिवा हातात घेऊन. का तर तिच्या आईने तिला शिक्षणासाठी परवानगी द्यावी म्हणून. आता हे सगळं असताना लग्न कुठून आलं मध्येच? म्हणून आय कॅन स्ट्रॉंगली से की तिला काही लग्न करायचं नाही, तिच्या मर्जी विरुद्ध होत आहे. त्यामुळे आपण काहीतरी केलं पाहिजे. रुक ना भाई, रुक ना. अरे काय चाललंय तुझं? इथं कशासाठी आलायस तू? छान फोटो काढायसाठी आलायस ना, मग फोटो काढ. तुझे ब्लॉग्स वगैरे लिहायचे आहेत ना, ते ब्लॉग्स वगैरे लिही. काय चाललंय तुझं? आणि तू म्हणालास ना ती मुलगी ॲम्बिशियस आहे, हुशार आहे, मग ती तिचे घरचे सगळं ठरवतील ना काय करायचं ते. तू कशाला मध्ये मध्ये करतोयस? तसं होत नाही. अरे मग मुली कितीही समजूतदार असल्या तरी घरचे इमोशनल ब्लॅकमेल करतात आणि त्यामुळे मर्जी नसताना सुद्धा लग्नासाठी उभं राहावं लागतं. आणि गावाखेडे त्या सगळ्या गोष्टी अशाच सुरू आहेत रे अजून. त्यामुळे किमान ह्या मुलीचं तरी स्वप्न पूर्ण व्हावं असं मला वाटतं. तू फालतू बोलू नकोस रे, काहीतरी कामाचं बोल. ए जेम्स बॉन्ड, तुझं काय चाललंय हे तुझ्या तरी लक्षात येतंय का? शहरातला किलोभर मेकअप थापणाऱ्या पोरी तुझ्या मागं मागं फिरत असतात आणि तुला हे गावातलं रानपाखरू वगैरे आवडले का? नको रे बाबा, असं काही करू नकोस. तुझ्या आधी माझंच नरड जातील मॅडम. एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तुझं काय चाललंय? अरे ए बाबा ऐक ना. तिचं आयुष्य, तिचं लग्न, तिचा नवरा, तिचे आजा, तिची आई, ते ठरवतील ना काय करायचं ते. तू कशाला मध्ये मध्ये करतोयस? बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. आणि बघ, अशा खेडेगावात ना लहान लहान मुलींची लग्न होत असतात. आता काय कर, प्रत्येक गावात जा, ज्या ज्या मुलींचे लग्न होत आहेत ना, जा आणि त्यांच्यावर डान्स कर असा. आणि काय कर, जलबीन मछली हे अरे ती वयाने लहान आहे अजून, लिगली ती लग्न करू शकत नाही. आणि तुला माहितीये मी कायदा मोडत नाही, मोडू देत नाही. तू येतोयस, तू येत असेल तर ये, नाही तर मरू. एक काम करतो, तिचे ते मित्र आहेत ना निंगी आणि बंड्या, मी त्यांना घेऊन जातो. तू खड्ड्यात जा. अहो ऐकलं का? सुनबाईंचे मित्र आलेत बाहेर. तुमची नावं काय? का नावांचं राहू दे, एक महत्त्वाचं बोलायचं. सुनबाईंचे मित्र पोरं पण आहेत वय? काकी किचन तिकडे आहे का? अरे हो, यांच्या चहा पाण्याचं बघा. जा या ना, बसा ना, या बसा. नाही बसत नाही काका, एक इम्पॉर्टंट गोष्ट बोलायची होती तुमच्याशी. बोला ना. काका तुम्ही कमळीला ओळखतास ना? कमळीला खूप शिकायचंय. तिला ऍक्च्युली मुंबईच्या एका मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन तसंच एक मोठं कॉलेज इथे या गावात उभं करायचंय. वय त्या ऍडमिशनचा फॉर्म बी भरलाय आम्ही. मग काय म्हणजे? अहो लगीन झाल्यानंतर तुमचं पोरगं वल्ला बिबी करत जाईल दुबईला. आमच्या कमळीचं सपन मोडलंच की. मग कसं आहे, कमळीच्या आईने परमिशन नाही दिली आहे तिला मुंबईला जाण्यासाठी. म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय रिक्वेस्ट करायला की प्लीज काहीतरी कारण काढून हे लग्न मोडा तुम्ही. लग्न मोडा? आम्हाला आमच्या पोरासाठी ती पोरगी आवडली म्हणून आम्ही तिला पसंत केलं. आणि उलट तिच्यावर आम्ही उपकारच करतोय. तिचा बाप कुठे काय काही पत्ता नाही. उलट हे सगळं सोडून आम्ही तिला मागणी घातली. उलट असं स्थळ मिळालं म्हणून तुम्ही खुश व्हायला हवं होतं, तर तुम्ही चक्क लग्न मोडण्याची भाषा करताय. चला निघा निघा, इथून निघा. काका एक मिनिट, मी काय सांगतोय जरा ऐकून तरी घ्या. काय ऐकून घेऊ? अहो तुमच्या मुलाला कुठलीही मुलगी मिळेल हो. ऋषी भाऊ तसं जरा कठीण आहे बरं का. म्हणजे पोरगी मिळेलच की, शेवटी दुबईचं कार्ड आहे ना आपल्याकडे. बघा निघा, इकडनं निघायचं. चल चल निघ. ओ काका, अहो काय विषय तो ऐकून तर घेशील का नाही? ए तू जास्त बोलू नको. एक मिनिट, खाली बसा. बसा खाली. आताची घडी, तोंडावर बोट. इतका वेळ प्रेमाने बोलत होतो मी, ती भाषा कळत नसेल तर आता कायद्याच्या भाषेत बोलतो. म्हणजे पोलीस कंप्लेंट केली ना मी. एका वयाने मायनर मुलीशी तुमच्या मुलाचं लग्न लावताय तर काय होईल माहितीये ना? म्हणजे कमळी वयाने लहान आहे. हे बघा, तुम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे नका करू. मी बघतो काय करायचं ते. अहो काय करायचं काय? अहो इकडे या.
उठा, या इकडे. मी काय म्हणते, आत्ताच्या आत्ता त्या सरोजला फोन करा. लगेच फोन करा. नंतर भानगडी नकोयत आपल्याला. हॅलो सरोजताई, हे लग्न मोडलं. काय? का म्हणून काय विचारता? तुमची मुलगी सज्ञान नाही. आम्हाला काय जेलमध्ये टाकायचा विचार होता तुमचा? हा, हे लग्न मोडलं. काय बोलताय? आज काय बी होऊ दे, खरं मी इथनं हालतच नसतो. कमळे, ए कमळे, अगं तुला बघायला आलते, त्यांचा फोन आला तर सरूला. त्यांचं काय बोलणं झालं माहित नाही, पण ते ऐकून सरू बेशुद्ध झाली. लय उपाय केले पण काही उपयोग झाला नाही. मी आता डॉक्टरांना आणायला निघालोय. तू घरी जा आणि सांभाळ तिला. मी आलोच डॉक्टरांनी घेऊन. आय डोळे उघड की. मी घरला परत आलोय. आय उठ की ग. वर्षा काकू काय झालंय? काका काय झालंय आईला? सांगा की काकू काय झालंय आईला? तुझ्यामुळं झालंय हे सगळं. काकू काय बोलायला असं माझ्यामुळं? वय तुझ्यामुळेच झालंय हे सगळं. अगं तुझी ती मित्र नवरदेवाच्या घरला गेली होती आणि त्यांना पोलीस कंप्लेंटची धमकी देऊन आलेत. आणि त्यांचा फोन आला आणि लगीन मोडलं म्हणून सांगितलं. आणि ते ऐकून तुझी आई बेसूद झाली. हो काही समजा. आहे डोळे उघड की. मी शपथ घेतो तुळजायची. अगं मी कुठल्याच मित्रमैत्रिणीला काहीच सांगितलं नाही ग. खरं सांगतोय मी. कमळे, तुला माहितीये आज पतूर तुझ्या आईने काय काय नाही केलं तुझ्यासाठी. अगं आपल्या गावच्या पोरींची लग्न लय लवकर होतं, तरी बी तुझ्या आईने तुला 12वी पतूर शिकवले. अगं तुझ्यासाठी परदेशातलं चांगलं स्थळ आणले आणि तू लगीन मोडाय निघाल्यास. आपल्या नशिबावर कशी लात मारावी हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे. बाई मला तर सरोजची लय दया यायला लागली. बघा की आज पतूर तिने पोरीचा विचार केला, पण त्याचं काय फळ मिळालं तिला? बघा तिची अवस्था. नाही बाई, असं कोणासंग बी होऊ नये. कमळे, आम्ही तर तुला लय समजूतदार पोर समजत होतो ग. अगं तुला तर कळलं पाहिजे ना काय करावं आणि काय नाही करावं ते. अरे बास करा. अरे लय बोललात. डॉक्टर येतच असतील. हा बा सरू, आहे उठ की ग. मी तुझ्या मनाविरुद्ध काहीच नाही करणार. खरं सांगतो. एकदा डोळे उघड. आहे तू म्हणशील त्या पोराशी मी लगीन करायला तयार आहे. तुला नाही ग बघू तसं. तू म्हणशील तसं सगळं करू. उठ की ग. बरं वाटतंय? तुझ्या मनाविरुद्ध मी काहीच नाही करणार बघ. तू म्हणशील तसं आपण सगळं करू. तू म्हणशील तिथं, तू म्हणशील त्या पोराशी मी लगीन करतो. तुझ्याशिवाय मला दुसरं काय नको ग आयुष्यात. हे बघ,
मी सोडली, नवसाची घाट सोडली तुझ्यासाठी. सरे, आता कमळीनं तुला सबूत दिलाय असं समज. आता समजा ठीक होईल बघ. कमळीबाईंसाठी ब्रेकिंग न्यूज. अगं कमळे, कुठे होतीस तू? आम्ही केव्हापासून तुला हुडकतोय. हा अगं कमळे, आम्हाला तुला काहीतरी सांगायचं आहे, पण आई छान सांगतो सकाळपासून तूच गायब आहेस. कमळे, आता असं तोंड पाडून बसायची काही गरज नाही. अगं आम्ही ह्योच विचार करत होतो तुझं लगीन कसं थांबवायचं ते. पण आम्ही फक्त विचारच करत होतो, तेवढ्यात आम्हाला ऋषी भेटला आणि त्यानं काय केलं माहितीये का? ए चुप. कमळे, अगं एवढं चिडायला काय झालं? कमळे. अगं तुला तर खुश व्हायला पाहिजे ना ग कमळे. तू इथे? नाही म्हणजे बरंच झालं तू आलीस. मीच येणार होतो तुला भेटायला. काय झालं, अशी का बघतेस तू? हे बघ, थँक्यू म्हणायची खरंच काहीच गरज नाहीये. एनिवे, तुझा प्रॉब्लेम आता कायमचा सॉल्व्ह झालेला आहे, सो डोंट वरी. एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन्स. आता तू मुंबईला येऊ शकशील. बरं हां, तू फॉर्म वगैरे भरलास ना? नाही म्हणजे तुला काही मदत लागली तर मला सांगायला हेल्प यू. बस झालं. आता पतूर जेवढी मदत केली तेवढी बास. काय समजता हो तुम्ही स्वतःला? तिकडे तुमच्या शहरात पण अशीच सगळ्यांची मदत करत पळता काय? कमळी, काय झालंय? अशी का रिएक्ट करतेस तू? मग काय करू? त्या पोराच्या घरी जाऊन माझं लगीन मोडायची काय गरज होती? काय घेणं देणं आहे माझ्या आयुष्याची? एक मिनिट, तुला करायचं नव्हतं ना ते लग्न? बंडे आणि निंगीला भेटलो मी तेव्हा सगळा प्रकार कळला मला. लिसन, आय वॉज जस्ट ट्राइंग टू हेल्प यू. म्हणून मी ते लग्न मोडायला सांगितलं. अहो पण कुणी सांगितली माझी हेल्प कराया? मी आलो होतो का तुमची मदत मागायला? त्या पोराशी मला लगीन करायचं नाही मी कवा बोललो तुम्हाला? मला जर त्याच्याशी लगीन करायचं नाही तर मी जाऊन सांगितलं असतं की त्यासनी. तुम्हाला तिथे पाठवायची काहीच गरज नाही. या सगळ्या प्रकरणामुळे माझी तिथं बेशुद्ध पडली. तिला जर का काय झालं असतं ना मी तुम्हाला कधीच माफ केलं नसतं. आय एम रिअली सॉरी. मी फक्त मदत करायला. ए बाबा, तुझी मदत तुझ्याकडेच ठेव, मला काय बी गरज नाही. आता शेवटचं सांगतो, उगा माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायला जाऊ नको. आत्ता पतूर जेवढी मदत केलीस त्यासाठी आभार. हात जोडून आभार मानतो. इथनं पुढं काय सुद्धा करायला जाऊ नको. होऊन दे काय व्हायचंय माझ्या आयुष्याचं. आता मी आणि माझं नशीब.
ढिंग टॉक 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 ढिंग टॉक 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 ढिंग टॉक 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 टॉक. घ्या पाणी प्या पाणी. तरी मी सांगत होतो बरं का, या भानगडीत तू पडू नकोस. तू भानगडीत पडलास की वेगळंच काहीतरी होईल. पण ऐकायचं नाही ना, स्वतःच्या मनातच ते करायचं. तर ती एवढी एवढी पोर वाटेल ती बोलून गेली आपल्याला. बोल बोल, तू अजून मलाच बोल. काही मनात असेल ना तर तेही बोलून टाक. असं बोलतोय जसं की मीच काहीतरी गुन्हा केलाय. अरे असं नाहीये ते, सगळं वेगळी गोष्ट आहे बाबा. आणि तू हे सगळं चांगल्याच भावनेनं केलंस रे, मान्य आहे मला. पण लग्न कार्य ही खूप वेगळी गोष्ट आहे ऋषी. येतंय का लक्षात तुझ्या? आणि ती काय म्हणाली होती हे तुझ्या लक्षात आहे का? नाही, तिला हे जर लग्न नकोच असतं तर ती त्या घरी गेली असती आणि ते लग्न मोडलं असतं. पण तिनं तसं नाही केलेलं आहे, म्हणजे हे लग्न तिला मान्य आहे. येतंय का लक्षात? अरे पण तिच्या स्वप्नांचं काय? अरे पण तिच्या स्वप्नांचं काय? तुला काय करायचं रे स्वप्नांचं काय? एक ना एक दिवस तिचं लग्न होणार आहे, हे मान्य आहे तुला. आणि ती माणसं जर चांगली असतील, लग्नानंतर तिला शिकवणार असतील तर काय प्रॉब्लेम आहे? हा, म्हणजे नक्की वाईट कशाचं वाटतंय? तिचं स्वप्न मोडलं याचं वाटतंय का तिचं लग्न होतं याचं वाटतंय? नक्की तर अरे मी इतकं समजावून सुद्धा त्याला समजत नाही. ह्याला काय अर्थ आहे? हा, एक तर असं गप्प बसून राहायचं, नाहीतर तरा 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 निघून तरी जायचं. असं कसं चालेल? अरे ती एक पोरगी गुडघ्याला बसून बांधून तयार आहे, पण तुला काय करायचंय? काय करायचंय तुला? पटत नाही ना. मॅडमनं सांगू का? नाही, नको 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 नको. मॅडमनं सांगितलं तरी पंचायत, पण याला असं गप्प बसून मला द्यायचं नाहीये. सगळीकडनं पंचायतच आहे माझी. म्हणजे काय काय करावं काय एखाद्यानं? आर यू मॅड? हा, कमळी आणि तुझ्या मुलाचं लग्न मोडलंच कसं काय? काय डील झाली होती आपल्यात? की तुम्ही हुंड्यामध्ये जमीन मागाल, ती जमीन तुम्ही आम्हाला विकाल आणि दुप्पट किंमत आम्ही देऊ. हीच डील झाली होती ना? मग लग्न मोडलंच कसं? हो मॅडम, कमळी अजून सज्ञान नाही हे कळल्यावर माझा पोरगा घाबरला आणि पोलीस आले असते आणि माझ्या पोराची अगोदरच दुबईत एक बायको आहे हे कळलं असतं तर काय केलं असतं आम्ही? नोकरी तर गेली असती आणि गावभर बोंब झाली असती एका लग्नाची, म्हणून मोडलं. असं होय? तुला काय वाटलं तू हे लग्न मोडशील आणि आम्ही काहीच करणार नाही? तुला हे चांगलंच ठाऊक आहे, हे लग्न जर का झालं नाही तर मी काय करेन? मॅडम चुकलं आमचं. आता तुम्ही म्हणाल तसं आम्ही करतो, पण ती पोलिसाची भानगड जरा बघा, पाया पडतो तुमच्या. डोंट वरी, तुमच्या मागे आम्ही आहोत ना. अशा पोकळ धमक्यांना घाबरायची अजिबात गरज नाही. आणि महत्वाचं, त्या म्हाताऱ्याकडून ती जमीन घ्यायची, ती जमीन आम्हाला विकायची आणि त्यानंतर तुम्ही त्या मुलीसोबत लग्न करून टिकवताय की तिला फेकून देताय ह्याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही. आलं लक्षात? समजलं, येतो मी. तुरणे, लक्ष ठेवा. आणि तसाही हा प्लान 100% वर्क होणार आहे. नाही झाला ना तर? अहो मॅडम, तुम्ही कशाला काळजी करताय? मी आहे की. फक्त ते हे तेवढं निघा. ठीक आहे. अरे देवा, हे असं प्रकरण आहे. ते सगळं हे सगळं मला ऋषीला सांगावंच लागेल. नाही 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 नाही, हे जर सगळं ऋषीला कळलं आणि ऋषी या प्रकरणात अडकला तर मॅडम माझा गळा धरतील. आणि ऋषीला काहीच नाही सांगितलं, ऋषीला कुठून तरी बाहेरून कळलं तर ऋषी मला सोडणार नाही. आता करावं काय नक्की? नोकरी की दोस्ती? नोकरी की दोस्ती? दोस्ती की नोकरी?
नोकरी की दोस्त? नाही ऋषी 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 ऐक ऐक ऐक, हे बघ कमळीचं लग्न. तुझं काय अजून बोलायचं बाकी आहे का तिने काय आधीच कमी ऐकवलंय? अरे तिचं सोड, तिच्या आयुष्यात काय घडतं हे तिलाच माहिती नाहीये. काय घडतंय? अरे कमळीचं लग्न एक सौदा आहे, सौदा. काय म्हणतोस तू? खरंच मी कानानं ऐकून आलोय माझ्या. नाही मला वाटलं होतं की लग्न ठरलंय, ती माणसं चांगली असतील, तिला शिक्षणासाठी प्रोत्साहन देतील, पण तसं काय नाहीये. तिला इमोशनल ब्लॅकमेल करायचं आणि त्याची जमीन हडप करायची, असा त्यांचा प्लॅन आहे. नाही नाही, त्या मुलीबरोबर असं नाही घडलं पाहिजे. आता पतूर जेवढी मदत केलीस त्यासाठी आभार. खून दे काय व्हायचंय माझ्या आयुष्यात. आता मी आणि माझं नशीब.